नमस्कार मंडळी, मी विजय आणि मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे एका अशा प्रवासात जिथे मातीच्या कणात लपलेला आहे हजारो वर्षाचा इतिहास, परंपरा आणि एक जिवंत सांस्कृतिक वारसा. मित्रांनो, ही आहे सौदी अरेबियाची पारंपरिक मातीची भांडी, जी केवळ उपयोगासाठीच नव्हे तर ही आहे इथल्या संस्कृतीची ओळख, एक अशी कला जी अजूनही हाताने घडवली जाते. सौदी अरेबियात मातीची भांडी बनवण्याची परंपरा इस्लामपूर्व काळापासून चालत आली आहे. अल-उला, तैमा आणि नजरान या प्राचीन शहरांमध्ये खुदाईमध्ये 2000 ते 3000 वर्षापूर्वीची भांडी सापडली आहे. त्या काळी लोक या भांड्यांचा उपयोग अन्न साठवण्यासाठी, पाणी थंड ठेवण्यासाठी आणि धार्मिक विधीसाठी करत असत. इथे सगळं सुरू होतं एका साध्या मातीपासून. कुंभार आपल्या हातांनी तिला सजीव करीतो, चाकावर माती फिरते आणि त्या क्षणी सुरू होतो एक सुंदर भांड्याचा जन्म. ही भांडी केवळ सौंदर्याची वस्तू नाहीत, त्या पाठीमागे आहे प्रक्रिया, कृती, संयम आणि एक अनुभव. वाळवणं, भाजणं आणि मग सजवणं, सगळं एक तपस्येसारखंच. नजद भागात झीर नावाची भांडी पाण्याला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी वापरली जातात. असीर प्रांतात भांड्यावर रंग, नक्षी आणि पारंपरिक डिझाईन असतात, जसं घरट्यांवर रांगोळी. पूर्वेकडील सौदी भागात पर्शियन आणि खाडी देशांचा प्रभाव भांड्यांच्या आकारावर आणि नक्षीवर दिसतो. या कलाकारासाठी ही कला हे केवळ उदरनिर्वाहाचं साधन नाही, तर हे आहे त्यांचं आयुष्य, अभिमान आणि संस्कृतीचं जतन. आज ही भांडी फक्त गावांपुरती मर्यादित नाहीत, या आता जगभर पोहोचल्या आहेत, स्मरणिका, डेकोरेशन आणि कलाकृती म्हणून. या मातीच्या भांड्यांमध्ये साठवलेली आहे सौदी भूमीचा स्वभाव, इथल्या वाळवंटाचा साधेपणा आणि लोकांच्या हातातील आत्मा. मी विजय आणि तुम्ही पाहत होता एक परंपरेचा प्रवास, मातीपासून कला होण्यापर्यंतचा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नव्या संस्कृतीच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.